मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दुचाकीवरून प्रवास, फडणवीस बुलेटवरून विधानभवनात, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर फडणवीसांचा बाईकनं प्रवास, उपमुख्यमंत्री शिंदेही इलेक्ट्रिक कारनं विधानभवनात. माझा बाईक प्रवास लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी पुढील 6 महिने मोठ्या शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून हरताळ, सुनेत्रा पवारांचा मुंबई पुणे असा चार्टर्ड विमानानं प्रवास. शासनाचे इव्हेंट रद्द करा, सध्या पेट्रोल डिझेल वाचवण्याचे जे फोटो सेशन आणि इव्हेंट सुरू आहेत त्यातून बाहेर या. नीट प्रकरणावरून राज ठाकरे आक्रमक, राज्याच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणी. पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, निवडणुकीच्या निकालानंतरच इंधन बचतीचं आवाहन का केलं, शरद पवारांचा सवाल. राहुल गांधींसंदर्भात फडणवीसांनी वापरलेले शब्द चुकीचे, शरद पवारांची टीका. राहुल गांधी देशातील सर्वात रिजेक्टेड नेता असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं. शासकीय अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावेत, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य शासनाकडून परिपत्रक जारी. दैनंदिन वापरामध्ये इलेक्ट्रिक वाहनं वापरण्याचं आवाहन. दिल्लीमध्ये आठवड्यातून 2 दिवस वर्क फ्रॉम होम, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची घोषणा. खासगी संस्थांनाही घरून काम करण्याच्या सूचना. आनंद परांजपे थोड्याच वेळात शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, परांजपेंकडून राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा. विधान परिषद न मिळाल्यानं परांजपे नाराज असल्याच्या चर्चा. रायगडच्या आमनौली गावात पूल कोसळला, अवजड ट्रक पुलावरून जात असताना दुर्घटना, जीवितहानी नाही, मात्र आमनौलीसह 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला.